की तिचं 3 महिन्याचं बाळ तर 6 किलोचं आहे आणि माझं बाळ तर 5 किलोचं आहे। असं कंपॅरिझन आपल्या बाळांसोबत अजिबात करू नका। हाय, हॅलो, नमस्ते, आय एम सिद्धी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता। मी माझ्या बाळाचं वजन कसं वाढवलं, 0 ते 6 महिन्याच्या बाळांचं वजन कसं वाढवायचं, त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं। 50,000च्या पुढे त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत। पण त्या व्हिडिओच्या खाली ना मला भरपूर कमेंट्स येतात की ताई, माझं बाळ 2 महिन्याचं आहे, त्याचं वजन 4 किलो आहे, माझं बाळ 3 महिन्याचं आहे, त्याचं वजन एवढंच आहे, माझं बाळ 5 महिन्याचं आहे पण त्याचं वजन तर वाढतच नाहीये। तर बाळाच्या वजनाबाबतीत तुमची काही कन्फ्युजन्स असतील, काही मिसअंडरस्टँडिंग असतील तर त्या या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। तर त्याच व्हिडिओचा हा पुढचा पार्ट असं समजायला काहीच हरकत नाहीये। आणि अशा काही चुका ज्यामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढत नाहीये त्या कुठल्या आहेत, त्या कुठल्या गोष्टी तुम्हाला टाळायला हव्यात, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात पहिलं म्हणजे जे तुमचं कन्फ्युजन आहे बाळाच्या वेट बद्दलचं, ते सगळ्यात पहिलं आपण क्लिअर करूयात। तर बाळाचं वेट हे त्याच्या जन्माच्या वेळेचं वजन, त्याचं बर्थ वेट किती होतं यावर डिपेंड असतं। जर तुमचं बाळ जन्माच्या वेळी जितकं त्याचं वेट असेल, तुमच्या बाळाचं वजन जन्माच्या वेळी जितकं असेल, 2 किलो असेल, 3 किलो असेल, 3.5 किलो असेल, तर त्याच्यावरनच त्याचं जे पुढची वेट आहे ते कॅल्क्युलेट होणार। त्याचं वजन पुढे किती असणार आहे हे त्याच वजनावरनं कॅल्क्युलेट होणार आहे। तुमचं बाळाचं बर्थ वेट जितकं असेल त्याच्या डबल वेट त्याचं तो 5 ते 6 महिन्याचं झाल्यावर असलं पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण कमीत कमी बाळाच्या जन्माच्या वेळेच्या वजनाच्या दुप्पट तुमचं बाळ जेव्हा 5 ते 6 महिन्याचं होईल ना त्यावेळी हवंय। आणि त्याच्या जन्माच्या वेळी त्याचं जितकं वेट आहे ज्या 3 पटीने वजन त्याचं तो जेव्हा वर्षाचं होईल ना तेव्हा पाहिजे। पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्या आतमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत एकदा कन्सल्ट करू शकता। तर आता आय होप की तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही की माझं बाळ एवढं आहे तर त्याचं वजन किती असायला पाहिजे, माझं बाळ 2 महिन्याचं आहे तर त्याचं वजन आता किती असायला पाहिजे। आता हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता। दुसरी गोष्ट ती म्हणजे तुमचं बाळ जर का हेल्दी असेल, निरोगी असेल आणि त्याचे जे माइलस्टोन आहेत, म्हणजे जसं की पालथं पडणं, रांगणं, हे जर का टाइम टू टाइम तो अचीव करत असेल ना तर तुम्हाला त्याच्या वजनाच्या बाबतीत अजिबात काळजी करायची गरज नाहीये। असं नाहीये की बाळ जाड असलं म्हणजेच ते हेल्दी आहे, असं काहीही नसतं। जर तुमचं बाळ ऍक्टिव्ह असेल, त्याचे टाइम टू टाइम माइलस्टोन कंप्लीट करत असेल तर तुम्हाला त्याच्या वजनाबाबतीत अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाहीये की तिचं 3 महिन्याचं बाळ तर 6 किलोचं आहे आणि माझं बाळ तर 5 किलोचं आहे। असं कंपॅरिझन आपल्या बाळांसोबत अजिबात करू नका। आणि ज्यावेळी बाळ जन्माला येतं पहिल्या आठवड्यामध्ये त्याचं वजन हे कमी होतं, त्याचं वजन वाढत नाही तर त्याचं वजन कमी होतं, कारण की 9 महिने तो पोटाच्या आत असतो आणि बाहेर आल्यानंतर हे जग त्याच्यासाठी खूप वेगळं असतं। या सगळ्यामध्ये ऍडजस्ट करायला त्याला टाइम लागतो, त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये त्याचं वजन कमी होतं। सो अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आणि 8 दिवसानंतर मग पुन्हा त्याचं वजन वाढायला सुरुवात होते। आणि यानंतर दुसऱ्यांचं ऐकून आपल्या बाळाचं जे दूध आहे, आपल्या बाळाचं ब्रेस्ट मिल्क आहे ते सोडवू नका। जर का दुसरे तुम्हाला सांगत असतील अरे बाळाचं दूधच पुरत नसेल, अरे बाळाची तर भूकच भागत नसेल, दुसऱ्यांचं ऐकून तुम्ही त्याला वरचं दूध चालू करू नका। तुम्ही बाळाची आई आहात, त्याला कुठलं दूध पाजायचं हा तुमचा डिसिजन असणार आहे। आता बाळ सतत तोंडात हात घालतात, त्याला दात निघत असतील, त्याच्या दातांना त्याच्या हिरडीला त्रास होत असेल, त्यामुळे तो सतत तोंडात हात घालतो, किंवा मग बाळाची ती एक ऍक्टिव्हिटीज असल्यासारखं असतं की तो तोंडात हात घालतो, चावण्याचा प्रयत्न करतो। तर याचा अर्थ असा नाहीये की त्याची भूक भागत नाही किंवा त्याला दूध कमी पडतंय किंवा तुम्हाला जास्त दूध येत नाहीये। तर बऱ्याच तुम्हाला बायका सांगण्याचा प्रयत्न करतील की तो सतत तोंडात हात घालतो, त्याची भूक भागत नाहीये, तू त्याला वरचं दूध चालू कर, किंवा असं अजिबात करू नका। तुम्ही आई आहात, तुम्हाला तुमच्या बाळाला दूध पुरतंय की नाही हे तुम्ही ओळखा आणि मग त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या। तुम्ही तुमच्या बाळाचं ब्रेस्ट मिल्क अजिबात पूर्णपणे बंद करू नका, त्यामुळे सुद्धा त्याच्या वजनावर परिणाम होऊ शकतो।
6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचं दूधच दिलं पाहिजे. इन केस जर का खरंच आईला दूध येत नसेल, बाळाची भूक भागत नसेल, तर मग तुम्ही फॉर्म्युला मिल्क देऊ शकता. पण जर का तुम्हाला दूध येत असेल, तुम्ही दुसऱ्या कुणाचं तरी ऐकून अजिबात बाळाचं ब्रेस्ट मिल्क बंद करू नका. आता हे कसं ओळखायचं की बाळाचं पोट भरते, आपल्याला भरपूर दूध येते की नाही, हे कसं ओळखायचं? तर बाळाचा पी काउंट म्हणजेच बाळ दिवसातून कमीत कमी 6 वेळा जर सू करत असेल तर त्याचं पोट भरतंय, तुम्हाला छान दूध येतंय. ब्रेस्ट मिल्क घेतल्यानंतर, दूध पिल्यानंतर बाळ जर का 2 तास छान झोपत असेल, काही बाळ 1.5 तास झोपतात, काही बाळ 2 तास झोपतात, पण तो छान झोपत असेल, याचा अर्थ तुम्हाला छान दूध येते. तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाहीये. तुमच्या बाळाला तुम्हाला अंगावरचंच दूध पाजायचं आहे. अजिबात कुणाचंही ऐकून तुम्ही त्याला फॉर्म्युला मिल्क किंवा मग गाईचं दूध असं काहीही चालू करू नका. तर आय होप तुमचे जे काही डाऊट्स असतील बाळाच्या वजनाबाबतीत ते क्लिअर झाले असतील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.